कडे वळलात आणि आता एक समीक्षक म्हणूनच आपलं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. परंतु आपल्या समीक्षा लेखनाचं एक वैशिष्ट्य अलीकडल्या काळामध्ये असं दिसून येतं की आपण एक लेखक घेता आणि त्याची सर्वांगाने समीक्षा मांडणे हा आपल्या समीक्षा पद्धतीचा एक नवीन आपल्याला आयाम दिलेला दिसतो. तर याबद्दल आपण काही सांगाल का? आणि आजपर्यंत आपण अशा कोणकोणत्या लेखकाचे अभ्यास मराठी या सारस्वताच्या प्रांतामध्ये केलेला आहे? आणि आपण स्त्रियांच्या लेखनाबद्दल देखील अलीकडे फार मोठा एक प्रोजेक्ट याच माध्यमातून हाताळला, त्याबद्दल थोडक्यात सांगा. दुर्दैवानं मला लोक आज समीक्षक म्हणूनच ओळखतात, पण तुम्हाला माहीत आहे, तुम्ही माझे विद्यार्थी आहात आणि गेल्या 20-25 वर्षापासून तुम्ही माझं साहित्य वाचता, माझ्याशी संवाद साधता. तर माझी खरी प्रकृती कोणती आहे? निर्मितीशील आणि सृजनशील लेखकाची, ललित लेखकाची. परंतु हे सर्व करत असताना नेमाड्यांचा जेव्हा मी अभ्यास केला, समग्र नेमाड्यांचा अभ्यास केला शोध प्रबंधासाठी, 1992 मध्ये मला PhDची डिग्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दिली आणि त्यानंतर लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. आणि मग कसं आहे की मी सुद्धा मग कवितेची हवा निघून गेली, कथा कादंबरीकडे दुर्लक्ष झालं आणि मग संशोधनात्मक चिकित्सक लेखनाकडे माझा ओढा वाढला. आणि मला असं वाटलं की या क्षेत्रातही चांगलं काम आपल्याला करता येईल आणि केलं पाहिजे. आणि मग जर करायचं असेल तर माझी एक सवय आहे, मी खूप विचार करतो आणि नवीनच काम करण्याचा प्रयत्न करतो. जे काम आधीच्या लोकांनी केलं ते करण्यात मला काही स्वारस्य नाही, कारण त्याचीच रीत मी पुन्हा का ओढायची. म्हणून माझं प्रत्येक लेखन नवीनतेचा ध्यान घेणारच असतं. समीक्षेमध्ये तुम्हाला ते दिसेल. म्हणजे समग्र नेमाड्यांचा मी अभ्यास केला. नेमाड्यांवर पहिल्यांदा नेमाडे यांची कादंबरी, नेमाडे यांची समीक्षा, नेमाडे यांची कविता असे 3 ग्रंथ सिद्ध झाले त्यातून. त्यानंतर मग प्रायोगिक कादंबरी आणि श्याम मनोहर असा एक ग्रंथ सिद्ध झाला, श्याम मनोहरांचा अभ्यास. त्यानंतर संत तुकारामांचा एका सदराच्या निमित्तानं लेखन करण्याचा प्रसंग माझ्यावर आला आणि तो तुम्ही लोकांनी जाणलेला होता. सुनील पाटील, तुम्ही साप्ताहिक महाराष्ट्रासाठी माझे सदर सुरू केलं आणि त्या सदराच्या निमित्तानं मला असं वाटायला लागलं की तुकारामावर आपण समग्र खोलात जाऊन लिहिलं पाहिजे आणि जे लोकांनी सांगितलेलं आहे त्याच्या पलीकडचं आपण लिहिलं पाहिजे. म्हणून मग तुकोबांची गाथा वाचली आणि तुकोबांच्या गाथेतून उत्तरं शोधली आणि तुकोबांच्या शब्दामध्ये तटस्थपणे त्यांचा अभ्यास करून ती समग्र तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये मांडली. आता तुकारामाचा अभ्यास मी कसा सुरू केला तर नारायण सुर्वे एकदा आले होते, त्यांनीच मला पांगुळवाडा लिहिण्याची प्रेरणा दिली. नंतर त्यांनीच दुसऱ्या भेटीमध्ये मला तुकारामावर एक लहान मुलांसाठी असं छोटेखानी पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली. आणि त्यानंतर तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व हा एक प्रकल्प आम्ही डॉक्टर मनोज तायडे आणि मी असा दोघांनी तो पार पाडला. आणि त्यानंतर सुद्धा मला असं वाटायला लागलं की तुकारामाचा अभ्यास आपण जो केलेला आहे तो कुठंतरी त्याच्या पुढे तो आहे. आणि पुन्हा मग मी तुकाराम ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा मी मानतो आणि तुकोबा सुद्धा त्यांच्या कवितेला ज्ञानशाखा मानत होते. या अंगानं मग तुकारामाचा अभ्यास सुरू केला आणि समग्र तुकाराम दर्शन ग्रंथ सिद्ध केला. आणि याच्याही नंतर माझा तुकारामाचा अभ्यास थांबलेला नाही. माझं कसं असते की नेमाड्यांचा अभ्यास थांबलेला नाही,
श्याम मनोहरांचा अभ्यास थांबलेला नाही, तुकारामाचा अभ्यास थांबलेला नाही. ते आता माझ्या आयुष्याचं अभ्यासाचं अविरत चिरंतन आणि निरंतर केंद्र आहे. म्हणजे मी सतत यांच्यावर लिहित राहणार. स्त्रियांच्या लेखनावरती हा, तर स्त्रीवादी साहित्याप्रती मला आस्था आधीपासूनच आहे. कारण स्त्री हीच सृष्टीची जननी आहे आणि स्त्रीला कुटुंब व्यवस्थेमध्ये पुरेसा न्याय मिळत नाही याची मला खोलवरची जाणीव आहे. अनेक चळवळींवर स्त्रियांच्या चळवळींवर टीका टिप्पणी केली जाते, पण मला स्वतःला असं म्हणायचं आहे की बस स्त्रियांकडेच एकूण उदारतेनं पाहण्याची आपली संस्कृती आहे. पण आपली संस्कृती त्या उदारतेच्या भावनेतच पाहत नाही. म्हणजे मातृदेवता मानली जाते, पण आपण मातृदेवता मानणारे नाहीच मुळात. आपण तर मातृदेवतेची विडंबनाच करणारे आहोत. म्हणजे आपण आईची पूजा करतो आणि बायकोचा छळ करतो. समाजात आपण आपल्या कुटुंबामध्ये सुनांचा छळ करतो. तर हे आपल्या इथं जे एक विपरीत आणि म्हणजे चुकीचं जे आहे, जे काही गैरसमज आहे, त्यातून जे काही कुटुंबात कलह निर्माण होतात, याच्यामध्ये सर्वात मोठा बळी स्त्रीचाच जात असतो. आणि स्त्रीच ही कुटुंबाची कर्तीसवर्ती असते. पुरुष फक्त त्यांचे सहकारी असतात. ह्या भावना आपल्याकडे बळावल्या नाही. आणि समाजामध्ये मला असं दिसून आलं की ज्या चांगल्या सुशिक्षित स्त्रिया आहेत त्यांना नोकरी करावी लागते, मुलांना जन्म द्यावा लागतो, त्यांचंही करावं लागते, कुटुंबाचंही करावं लागते, नवऱ्याचंही करावं लागते. तर कुठेतरी त्यांच्यावर आपण अन्याय करतो असं मला वाटतं. आणि तशी उदाहरणंही मला दिसली. आणि म्हणून मी आजच्या आघाडीच्या ज्या 3 लेखिका आहेत, मेघना पेठे, कविता महाजन आणि अरुणा सराफ, ह्या 3ही लेखिकांनी 5 कादंबऱ्या लिहिल्या आणि या 5ही कादंबऱ्यांचा स्वतंत्र परिप्रेक्ष्यामध्ये नव्या दृष्टीनं विचार मी केला आणि समकालीन स्त्रियांच्या कादंबऱ्या हे एक नवीन पुस्तक, 300 पानाचं पुस्तक, आणि त्याच्यामध्ये ह्या 3 स्त्रिया, त्यांचं लेखन, त्याची वैशिष्ट्ये हे तटस्थपणे मी सर्व मांडलं. या 3ही स्त्रियांच्या लेखनाचा अनुबंध आपण एका वाक्यात कसा द्यायचा? मला ह्या 3ही स्त्रियांवर, ह्या सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या, समाजासाठी झटणाऱ्या स्त्रिया असल्याचं लक्षात आलं. आणि तरी सुद्धा याच कामामुळे, याच मोठेपणामुळे, याच समाजासाठी त्यांच्या काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांना कुटुंब व्यवस्थेमध्ये जे छळण्यात आलं किंवा त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलली, त्यांच्या कुटुंबाची बदलली, समाजाचीही थोडीफार बदलली असेल, तर हे मला काही आवडलं. आणि ह्या 3ही स्त्रिया अन्यायीत आहेत. पुरुष प्रधान व्यवस्थेने या 3ही स्त्रियांवर अन्याय केलेला आहे. आणि ह्या 3ही स्त्रिया प्रतिभेच्या क्षेत्रामध्ये अद्वितीय अशा पद्धतीची कामगिरी करणाऱ्या, असं माझं मत. आणि म्हणून मी त्या तिघींचा तो एक अनुबंध एकत्र करून त्याच्यावर समकालीन स्त्रियांच्या कादंबऱ्या हा एक प्रकल्प सिद्ध केला. आकांक्षा प्रकाशन, अरुणा सबाने जी त्यातली एक कादंबरीकार आहे, ती ते पुस्तक प्रकाशित करणार आहे. आता एवढ्यात होईल. बरोबर. आपण जे काही समीक्षा करता किंवा आपण जे काही साहित्य निर्मिती घेतलेली आहे, ते याच्या पाठीमागं आपली एक भूमिका आहे, एक तत्वज्ञान आहे. तर ते आपण थोडक्यात कसं सांगा? खरं म्हणजे मी प्रत्येक लेखनाकडे प्रकल्प म्हणूनच पाहतो. मी तर आधी खूप विचार करतो, खूप वाचतो, खूप ठरवतो, खूप चिंतन करतो, आणि जेव्हा त्या चिंतनाला अंतिम परिमाण मिळेल तेव्हा मग मी एक आराखडा माझ्या मनामध्ये तयार होऊन जातो.
तो आराखडा समोर ठेवून मी त्याचं नियोजन करतो. प्रत्येक माझा लेखनाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या अनुषंगानेच मी ते सर्व त्याच्याकडे पाहतो. माझा प्रश्न असा आहे की आपण एखाद्या पुस्तकाचा किंवा एखाद्या ग्रंथाची समीक्षा जेव्हा करता तर त्याकरता आपण आपली समीक्षक म्हणून भूमिका जी काही आहे किंवा तुमचं एक समीक्षा पद्धती जी काही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नैतिकता असं आणि असं एक शस्त्र तुमचं आहे. बरोबर आहे. त्या कसोटीवर म्हणजे मित्रच असेल त्या साहित्याची तुम्ही समीक्षा करता की काय? नाही, तुमचा प्रश्न चांगला आहे. मी मुळातच लेखकाची नैतिकता मानणारा लेखक आहे. त्याचं पालन मी माझ्यापासून तर माझ्या लेखक बांधवांपर्यंत झालेलं आहे की नाही हे पाहतच असतो. ज्या लेखकांनी समाजाच्या प्रबोधनासाठी लेखन केलेलं असते, ज्या लेखकांनी समाजाला नवा विचार, नवी क्रांतीची शक्यता दिलेली असते, अशाच लेखकांवर लेखन करायला मला आवडते. मी सामान्यपणे लेखकाची नैतिकता मानतो याचा अर्थ असा की संबंधित लेखक हा समाजाप्रती किती जागरूक आहे, लेखकाची सामाजिक बांधिलकी कितपत दिसून येते, लेखक सांस्कृतिक संवर्धनाची भूमिका पार पाडतो की नाही, आणि तो लेखक जसा जगतो त्या अनुभवातून तो आपली कलाकृती सिद्ध करतो का, हे असे सारे निकष मी लेखकाच्या नैतिकतेचेच मानतो. त्याच्यात तुम्हाला देशीयताही घेता येईल. नैतिकतेची संकल्पना कशी स्पष्ट करता? मी तुम्हाला सांगितलं ना की जो लेखक म्हणजे सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक संवर्धनाची भूमिका गुळगुळीत नाही, कठोर आणि वास्तविक आचरणात येणारा पुरोगामी विचार तो सकारात्मक असला पाहिजे. तर ह्या साऱ्या भूमिका घेऊन जो आपल्या जगण्याला, अनुभवाला आणि समाजाच्या भोवतालच्या वास्तवाला कलारूप देतो, लेखक मला नाही. नारायण सुर्वे जसे म्हणतात की जसा मी जगण्यात आहे तसा मी शब्दात आहे. बिलकुल बरोबर. म्हणजे माणसाचं जगणं आणि त्याचं लेखन याचा अनुबंध एकाच एकच असला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाहीये की आपलं जगणं जसंच्या तसं कलाकृतीमध्ये मांडायचं. ते मग रिपोर्टात होतं. म्हणजे वर्तमानपत्रातले रिपोर्ट लिहिणं, बातम्या लिहिणं किंवा घटना सांगणं म्हणजे साहित्य निर्मिती नाही. साहित्य निर्मिती ही प्रतिभेच्या तिसऱ्या डोळ्याचं दर्शन असते. तिसऱ्या डोळ्यातून पाहिलेल्या जगाचा आविष्कार म्हणजे वाङ्मय होय. ही माझी सरळ भूमिका. आपण भूमिका सांगत असताना एक शब्द वापरलेला होता जो अलीकडच्या काळामध्ये थोडा परवलीचा शब्द झालेला आहे, देशीवाद. भालचंद्र नेमाडे किंवा इतरही देशीवादावर वेगवेगळ्या अंगाला चर्चा होते. देशीवादाला पुरोगामी म्हटलं जाते, अधोगामी म्हटलं जाते, राष्ट्रवादी म्हटलं जाते, जनसंघीय म्हटलं जाते, भाजपवादी म्हटलं जाते, वेगवेगळ्या अंगात. पण या राजकारणामध्ये आपल्याला जायचं नाही. मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो, देशीयता हे साहित्याच्या महात्म्याची प्राथमिक कसोटी आहे. म्हणजे साहित्याचं अक्षरपण, चिरंतनपण, वारसा हा देशीयतेवरच टिकून राहतो. रामायण महाभारत हे अस्सल देशीय वाङ्मय आहे. त्याच्या पुढे जगामध्ये काही ओळखलंच जात नाही. तुकाराम ज्ञानेश्वरांचे अभंग जगामध्ये ओळखले जातात कारण ते अस्सल देशीय साहित्य आहे. आणि नंतरचं जे साहित्य आहे ते असं इकडच्या तिकडच्या प्रेरणांनी लिहिलेलं साहित्य असल्यामुळे आधुनिक मराठी साहित्यातले किती लेखक देशीय लिहितात आणि त्यांची देशीयता ही जगामध्ये पोहोचते हा एक प्रश्नच आहे. जसं शेक्सपियर हा संपूर्ण जगाला माहीत आहे कारण तो अस्सल देशीय लेखक होता.
तो आपल्या देशाच्या भूमीवर उभा राहून लिहित होता आणि आपल्या देशाच्या भूमीवरच्या लोकांचं जीवन तो त्याच्या नाटकातून काव्यातून मांडत. आज आपल्या मराठी साहित्यामध्ये आपल्या भूमीवर उभं राहून लिहिणारा असा कोणता लेखक तुम्हाला किंवा कोणतं साहित्य तुम्ही देशी साहित्य या? आता कसं आहे की देशीयतेच्या जाणीवेनं लिहिणारे लेखक जगामध्ये पोहोचले का किंवा ते विदग्ध वाङ्मयाची निर्मिती करतात का या प्रश्नाच्या खोलामध्ये आपण जाणार नाही. आपण आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर विचार केला तर सामान्यपणे सदानंद देशमुख, बाबाराव मुसळे, नामदेव कांबळे, रवींद्र शोभणे, हे कादंबरीकार, कथाकार, अनंत भोयर असे अनेक लोक देशीय जाणीवेनंच लिहितात. पण ह्या देशीय जाणीवा जितक्या समृद्ध असायला पाहिजे आणि कलाकृतीच्या निर्मितीसाठी जे परिश्रम घ्यावे लागतात ते परिश्रम घेण्यामध्ये हे किती पुरे पडतात हा प्रश्नच आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मला काय म्हणायचं आहे की बुवा देशीय साहित्य हे अक्षर आणि विदग्ध वाङ्मय असते. या कसोटीला आम्ही पोहोचत नाही, तर त्या कसोटीला आम्ही पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी मग जो प्रतिभेचा तिसरा डोळा आहे त्या डोळ्यातून जगाकडे पाहिलं पाहिजे.